नमस्कार मित्रांनो, पीएम पोषण पोर्टल म्हणजे एमडीएम पोर्टलची अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. थंबनेल आपण बघितलेलं आहे, आपल्या लक्षात आलेलं असेल. एमडीएम पोर्टलची ब्रेकिंग बातमी असणार आहे. बॅक डेटेड माहिती भरण्यासाठी सुविधा सुरू झालेली आहे. तर मित्रांनो, शालेय पोषण आहार अंतर्गत आपल्याला दैनंदिन माहिती जी आहे ती भरायची असते आणि ती आपण पोर्टलच्या माध्यमातून किंवा एमडीएम ॲपच्या माध्यमातून भरत असतो. परंतु काही कारणास्तव जर आपली माहिती सुटलेली असेल भरायची, तर ती भरण्याची सुविधा आता त्या पोर्टलवर सुरू झालेली आहे. तर मित्रांनो, पोर्टलवर नेमकी कशा पद्धतीची टॅब असणार आहे आणि त्या टॅबच्या माध्यमातून कशा पद्धतीने आपल्याला ती माहिती भरायची आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, एमडीएम पोर्टल म्हणजे पीएम पोषण पोर्टलची अत्यंत महत्त्वाची बातमी असणार आहे. बॅक डेटेड माहिती भरण्यासाठी सुविधा सुरू झालेली आहे. डेमो सहित संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. मित्रांनो बघा, एमडीएमच्या पोर्टलवर जाण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला education.maharashtra.government.in ही जी साईट आहे, ही साईट सर्च करून घ्यावी लागणार आहे. इथे आपण क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे. सरळची ही साईट आहे मित्रांनो, गव्हर्नमेंटची. यावर आपण क्लिक करणार. यावर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे. या अगोदर बरेचसे व्हिडिओ आपण बघितलेले आहे. तर बघा, इथे हे जी विभागीय लिंक आहे यावर आपण जाणार आहोत. इथे गेल्यानंतर आपल्याला इथे या यादीमध्ये ही जी पोर्टलची यादी आहे, सब पोर्टलची, यामध्ये प्रधानमंत्री पोषण योजना म्हणजे पीएम पोषण योजना ही टॅब दिसणार आहे. यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना म्हणजे आपलं एमडीएम पोर्टलचं हे लॉग इन पेज आहे, आपल्यासमोर अशा पद्धतीने आलेलं आहे. तर इथे अगोदर आपल्याला लॉग इन करून घ्यावं लागणार आहे आपली बॅक डेटेडची माहिती जर भरायची असेल त्यासाठी. तर आपल्या शाळेचा एमडीएमचा ID पासवर्ड टाकून आपल्याला लॉग इन करायचं आहे. त्यानंतर आपल्याला ती माहिती भरता येणार आहे. तर मी अगोदर लॉग इन करतो, त्यानंतर संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊ. तर मित्रांनो बघा, इथे ID पासवर्ड टाकून लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे सुरुवातीला. तर इथे आपल्याला काय करायचं आहे, हा जो इंटरफेस आलेला आहे इथे आपल्याला हा जो चेकबॉक्स आपल्याला दिसत आहे याला टिक करून घ्यायचा आहे आणि सबमिट जे बटन आहे खाली त्यावर क्लिक करायचं आहे. तर बघा, त्याला टिक करून मी सबमिट करतो. त्यानंतर आपण त्या पोर्टलमध्ये प्रवेश करणार आहोत. तर बघा, आपलं एमडीएमचं शाळेचं पोर्टल अशा पद्धतीने दिसणार आहे. हे माझे शाळेचं पोर्टल आहे. इथे आपल्याला आपली शाळा जी आहे त्याचं नाव दिसणार आहे. झेडपी अप्पर प्रायमरी स्कूल पाविल मोरांडा असं नाव तिथे दिसत आहे. तर मित्रांनो बघा, एमडीएमचं हे आपल्या शाळेचं जे पोर्टल आहे यामध्ये आपल्याला वर या नारंगी पट्टीमध्ये आपल्याला संपूर्ण जे टॅब आहे या पोर्टलवरच्या त्या संपूर्ण दिसणार आहे अशा पद्धतीने. तर आपल्याला आजचा जो आपला विषय आहे तो आहे बॅक डेटेड माहिती जी आपल्याला भरायची आहे पीएम पोषणची म्हणजे आपल्या शालेय पोषण आहाराची, ते कशा पद्धतीने भरायची आहे. जर आपली काही दिवसाची माहिती सुटलेली असेल तर ती आपल्याला भरायची आहे. तर मित्रांनो, आपल्याला ही जी माहिती आहे ही कधीपासूनची भरायची आहे ते सुद्धा मी आपल्याला सांगणार आहे. तर मित्रांनो बघा, इथे आपल्याला एक मेसेज दिसत असेल, शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील माहे जून 2025 पासून ते आजपर्यंत ज्या शाळांची दैनंदिन माहिती ऑनलाईन भरायची राहिली आहे त्या शाळांसाठी त्यांच्या लॉग इनमध्ये बॅक डेटेड अटेंडन्स भरण्याविषयी पीएम पोषणच्या वेबसाईटवर सुविधा सुरू झालेली आहे. सर्वांनी बॅक डेट डाटा भरून घ्यावा. तर अशा पद्धतीची सूचना मित्रांनो आलेली आहे. तर आता आपण आपलं जे पोर्टल असणार आहे त्यावर लॉग इन करून ठेवलेलं आहे आणि तिथे आता आपल्याला कशा पद्धतीने माहिती भरायची आहे ते आपण बघणार आहोत. तर बघा, इथे आपल्याला आपण जेव्हा पोर्टलवर लॉग इन करणार तेव्हा आपल्याला ही जी तिसरी टॅब आहे पीएम पोषण डेली अटेंडन्स म्हणून, या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा, इथे आपल्याला दोन टॅब दिसणार आहे. एक असणार आहे पीएम पोषण डेली अटेंडन्स आणि दुसरी असणार आहे पीएम पोषण बॅक डेटेड अटेंडन्स. तर मित्रांनो, ही जी खालची टॅब आहे बॅक डेटेड अटेंडन्स ही आता सुरू झालेली आहे काही दिवसांकरिता. तर डेलीची आपली ही राहते, परंतु आता ही सुविधा सुरू झालेली आहे आपल्यासाठी. तर आता आपल्याला जर आपल्या काही दिवसाची माहिती जर सुटलेली असेल तर ती भरण्यासाठी आपल्याला या टॅबवर क्लिक करून घ्यायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर बघा, अशा पद्धतीचा एक इंटरफेस आपल्यासमोर येणार आहे नवीन. इथे आपण क्लिक केल्यानंतर तो डाटा आपल्या समोर येणार आहे. ज्या पद्धतीने आपण माहिती भरतो डेलीची पोर्टलवर त्याच पद्धतीने तिथे ते माहिती येणार आहे. परंतु आता माझी कुठल्याही दिवसाची माहिती तिथे प्रलंबित नाही आहे, म्हणजे बॅक डेटेड माहिती भरायची नाही, त्यामुळे माझ्याकडे ते येत नाही आहे. परंतु आपल्याला अगदी सहजपणे आपल्याला ती जी माहिती असणार आहे ती भरता येणार आहे. तर मित्रांनो, अत्यंत ही महत्त्वाची अपडेट असणार आहे पीएम पोषण बाबत. कारण बऱ्याच शाळांची काही ना काही कारणास्तव काही दिवसांची जर माहिती भरायची असेल जून 2025 पासून, तर ती माहिती भरण्याची सुविधा या सत्रामध्ये पहिल्यांदा सुरू झालेली आहे. तर आपली जर माहिती भरायची असेल तर आपण या सुविधेचा उपयोग करून
ती जी माहिती आहे ती भरून घेऊ शकता. तर शालेय पोषण आहाराची अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण जाणून घेतली. या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण शालेय पोषण आहार जे पोर्टल आहे त्या पोर्टलवर बॅकडेटेड माहिती, शालेय पोषण आहाराची जर आपली माहिती प्रलंबित असेल ती भरण्यासाठी सुविधा सुरू झालेली आहे आणि ती कशी भरायची, ती टॅब कोणती आहे याची माहिती जाणून घेतली. अपेक्षा आहे आपल्याला माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू असं एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.